ब्रेकिंग न्यूज पाहूया. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात असल्याचं समोर आलंय. टीआरएफ लष्कर ए तोयबाशी संबंधित एक दहशतवादी संघटना आहे. पहलगाम हल्ल्याच्या मागे दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचा भाग असल्याचा आता टीआरएफ संघटनेचा हात असल्याची माहिती मिळते. टीआरएफचा म्होरक्या पाक व्याप्त काश्मीरमधून फंडिंग करत असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. तर कलम 370 हटवल्यानंतर देखील ही संघटना ऍक्टिव्ह होती अशी सुद्धा माहिती मिळाली आहे. त्यामुळे या संदर्भात आता अधिकृत माहिती समोर आली आहे. टीआरएफ संदर्भातली या हल्ल्यामागे टीआरएफचा हात असल्याचं स्पष्ट झालं. या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडलेत. शिवाजी, जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झाला, या दहशतवादी हल्ल्यात अद्याप 30 जणांचा मृत्यू झाला, 30 पर्यटकांचा मृत्यू झाला. मात्र यामध्ये टीआरएफचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. काय सांगशील सविस्तर? अगदीच, कारण पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर ए तैयबा असो, पाकिस्तानची जी गुप्तचर संघटना आहे ISI यांच्यासोबत लागेबांधे असल्याचं समजतंय. आणि टीआरएफ ही लष्कर ए तैयबा या संघटनेचा एक भाग असलेली संघटना आहे. तिने पाकव्याप्त काश्मीरमधून कलम 370 रद्द झाल्यानंतर फंडिंग केलं होतं. जे दगड मारले जात होते त्या दगडांच्या मागे देखील या संघटनेचे हात होते असं सांगितलं जातं. आणि या संघटनेवरती आता थेट अशी कारवाई करणं अपेक्षित आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने पाकव्याप्त काश्मीरमधून अशा पद्धतीने हल्ले आता होताना पाहायला मिळत आहेत, त्याच्या मागे पाकव्याप्त काश्मीरमधील ज्या दहशतवादी संघटना आहे त्यांचा समावेश आहे. या संघटनांवरती आता लगाम राखणं गरजेचं आहे. आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक जी आहे ती घेतलेली आहे. त्या बैठकीमध्ये नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवाल, त्याच्यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर हे देखील उपस्थित होते. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे की देशाचे पंतप्रधान आल्यानंतर त्यांनी ताबडतोब बैठक घेतलेली आहे. आणि या बैठकीमध्ये देशाचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांचाही समावेश आहे. नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर जे आहेत त्यांचाही समावेश आहे. त्यामुळं आता काय करणं गरजेचं आहे आणि काय काय आतापर्यंत झालेलं आहे याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. आणि यानंतर मी काही क्षणासाठी थांबवतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बैठक येतात. हे दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. दिल्ली विमानतळावर ही महत्वाची बैठक होतीये. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यामागे टीआरएफचा हात आहे स्पष्ट झाला. मात्र हा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून ते भारतात परतले. हे दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्वाची बैठक घेत आहेत. पुन्हा एकदा मी आपले प्रतिनिधी शिवाजी काळेकडे जाणार. शिवाजी, आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून भारतात परतले आणि आता महत्वाची एक उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. काय अपडेट? अगदीच, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले एअरपोर्टवरती. यांनी एअरपोर्टवरतीच बैठक घेतलेली आहे. एअरपोर्टवरती त्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्याचबरोबर NSA अजित डोवाल यांनी बैठक घेतली. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहोचले आणि पोहोचल्यानंतर त्यांनी सध्यापर्यंत आतापर्यंत काय काय घडलंय ना आपण काय काय करतोय याची माहिती घेतली. त्यानंतर काय काय करणं अपेक्षित आहे हे अधिकाऱ्यांकडनं जाणून घेतील आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे स्वतःचे आउटपुट ऍड करून निर्देश देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा हे देखील या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते का किंवा त्यांना काही निर्देश दिले जात आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं असणार आहे पाकव्याप्त काश्मीरमधून या दहशतवाद्यांना केलं जाणारं फंडिंग आणि हे दहशतवादी ज्या पद्धतीने त्यांनी मोडस ऑपरेंडी वापरलेली आहे. पर्यटकांवरती हल्ला करायचा आणि जंगलात पळून जायचं. आणि जंगल जर जम्मू काश्मीरचं जंगल आपण पाहिलं तर डोंगराळ भाग आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुफा देखील आहेत. त्या गुफेमध्ये जाऊन लपतात आणि त्यांना जी मदत आहे ती पाकव्याप्त काश्मीरमधून केली जाते अशी माहिती मिळते. त्यामुळं आता विदेश मंत्री त्याच्यानंतर जर पाहिलं तर विदेश सचिव त्यानंतर NSA अजित डोभाल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअरपोर्टवरतीच बैठक घेत आहेत. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी गरज पडली तर थेट जम्मू काश्मीरला देखील जाऊ शकतात. मात्र सध्या अमित शहा तिथं असल्यामुळं याची शक्यता कमी आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जे जखमी आहेत किंवा जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधू शकतात. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जो मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा मानलेला आहे. ज्या पद्धतीने 26 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि पर्यटकांवरती झालेला हल्ला हा जम्मू काश्मीरसाठी एक अत्यंत महत्वाची घटना आहे. कारण यामुळं भारताच्या पर्यटन क्षेत्रावरती मोठा परिणाम होईल. कारण जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात आणि पर्यटकामुळंच जम्मू काश्मीरची इकॉनॉमी जी आहे तिला बळ मिळतं आणि त्याला कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न हा दहशतवाद्यांनी केलेला आहे. आणि त्यामध्ये आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर
कुठेतरी याचा छडा लावणं आणि हे थांबवणं गरजेचं आहे. अन्यथा पर्यटक जे आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये जाण्यास मनाई करतील आणि त्यामुळे जम्मू काश्मीरच्या आर्थिक बाबीवरती मोठा आघात होऊ शकतो. नक्कीच शिवाजी, मी काही क्षणासाठी आपल्याला थांबवतोय. मात्र धक्कादायक अशी घटना घडली, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतल्यानंतर उच्चस्तरीय महत्त्वाची बैठक सुरू आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात टीआरएफचा हात असल्याचं स्पष्ट झालं. टीआरएफ ही दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी संबंधित संघटना असल्याचं स्पष्ट झालंय. ही संघटना नेमकी काय, त्यावरती एक नजर टाकू. टीआरएफ या संदर्भात माहिती घेतोय. काश्मीरमधील नरसंहाराची जबाबदारी टीआरएफ संघटनेनं स्वीकारली आहे. 2019 साली टीआरएफ संघटना ही अस्तित्वात आहे. लष्कर-ए-तोयबाशी टीआरएफ या संघटनेचा संबंध आहे. ISI, हँडलर्स आणि लष्कर-ए-तोयबाची या संघटनेला मदत होते. जैश आणि लष्करच्या दहशतवाद्यांचा या टीआरएफ मध्ये सहभाग आहे. दहशतवादी संघटनेला जाणीवपूर्वक इंग्रजी नाव देण्यात आलं. लष्करातील जवान आणि नागरिकांच्या या हत्येत सहभागी आहेत. सीमेपलीकडून हत्यारे आणि ड्रग्ज तस्करीमध्ये सुद्धा या संघटनेचा सहभाग आहे. कलम 370 हटवल्यानंतर टीआरएफच्या कारवायांमध्ये मात्र वाढ झाली. टीआरएफ संदर्भात आपण माहिती घेतलेली आहे. या भ्याड अशा हल्ल्यामागे टीआरएफचा हात असल्याचं स्पष्ट झालंय. बैसरम खोऱ्यात या ठिकाणी हा हल्ला झाला. धक्कादायक अशी ही दृश्य समोर आली. आपण या संदर्भात कालपासून अपडेट घेतोय. काश्मीरमध्ये पर्यटकांवर अतिरेकी हल्ला झाला.